नमस्कार फ्रेंड्स, आर्यदर्शनी रेसिपीमध्ये मी अंजली पडदुने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आपण कॅडबरी चॉकलेटची खीर ही रेसिपी तयार करायला घेऊया। तर सर्वात प्रथम आपण कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून ते तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बासमती तांदूळ, हा तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेला आहे। हा तांदूळ आता आपण या तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। याऐवजी तुम्ही साधा तांदूळ सुद्धा वापरू शकता। आणि तांदूळ परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट। डेसिकेटेड कोकोनट आजकाल किराणा सामानाच्या दुकानामध्ये सुद्धा सहज उपलब्ध होते। या दोन्ही वस्तू आपण आता व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊ। आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून ड्राय फ्रूट्स। यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके हे घालू शकतो। ड्राय फ्रूट्स मधला एखादा पदार्थ जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल। आता हे सर्व पदार्थ आपण खमंग असे तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा वेलची पावडर। आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून यामध्ये 1.5 वाटी गरम दूध घालून आपण याला व्यवस्थित अशी उकळी येऊन देऊ। आपण सुरुवातीलाच तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून दिल्यामुळे या 1.5 वाटी दुधामध्ये तो व्यवस्थित शिजतो। जर तुम्हाला गरज वाटली तर त्यामध्ये तुम्ही आणखी दूध ॲड करू शकता। अशा पद्धतीने आपण बघू शकता तांदूळही व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपली खीर दाटसर अशी तयार होत आहे। एवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे निम्मे दूध आटल्यानंतर आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत डेअरी मिल्क कॅडबरी। इथे मी 2 कॅडबरी घेऊन त्याचे छोटे छोटे पीस करून ते या खिरीमध्ये घालून घेतलेले आहे। तुम्ही मुलांच्या आवडीनुसार आणखी कॅडबरी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। कॅडबरी खिरीमध्ये ॲड केल्यानंतर ती जसजशी मेल्ट व्हायला लागेल तसतसा खिरीचा रंग सुद्धा बदलतो। आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली स्मूथ, सिल्की आणि टेस्टी अशी कॅडबरीची खीर तयार झालेली आहे। आता आपण ती एका बाउलमध्ये सर्व करायला घेऊ। तर फ्रेंड्स, अशा खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी कॅडबरी चॉकलेटची खीर जर आपण आपल्या मुलांना करून दिली आणि त्यावर जर त्यांच्या आवडीचे जेम्सची चॉकलेट ॲड केली तर ते नक्कीच खुश होतील।